अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींसाठी मनपा प्रशासन पूर्णतः आता सज्ज झाले असून महापालिकेच्या वतीने अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या या निवडणुकीत शहरातील 22 प्रभागातून 87 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीत एकूण 6,77,180 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडावी यासाठी मनपा प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेतील 87 नगरसेवकांच्या जागांपैकी 44 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनुसूचित जनजातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी 2 आणि मागास वर्ग प्रवर्गासाठी 23 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. शहरात होणाऱ्या मतदानासाठी एकूण 876 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून मतदारांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 2017 मध्ये झालेल्या मागील महानगरपालिका निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदार संख्येत लक्षणीय वाढ झाली असून तब्बल 1,64,532 नव्या मतदारांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. 15 जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर 16 जानेवारी रोजी अमरावती येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स नवसारी येथे मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती आज महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अमरावती मंडलला दिली आणि त्यांनी सांगितले की शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने निवडणूक पार पाडावी यासाठी प्रशासनाकडून सर्व स्तरावर खबरदारी घेण्यात आली असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी मंडल न्यूजच्या मार्फत मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोग की तरफ से आए हुए प्रोग्राम के हिसाब से महानगर पालिका अमरावती की पूरी तैयारी हो चुकी है और हम इलेक्शन को जो दिए हुए वेल पत्रक है उसके हिसाब से करने के लिए रेडी है. हमारे यहाँ पे महानगर पालिका अमरावती में 22 वार्ड्स हैं जिनको हमने डिवाइड किया है 7 रिटर्निंग ऑफिसर्स के पास. इन सभी रिटर्निंग ऑफिसर एसडीएम दर्जे के अधिकारी हैं. उनके साथ 3 असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर्स रहेंगे उनकी हेल्प करने के लिए. इसके साथ साथ इन सभी लोगों के लिए हमने रिटर्निंग ऑफिस की जगह निश्चित की है, वोटर सेंटर निश्चित हुए हैं, मतदार यादी हमारी फाइनल हो चुकी है, अपलोड हो चुकी है. इस तरीके से पूरी तरीके से हमारी कार्रवाई चल रही है. 1 विंडो मदद परमिशन कक्ष हमने एक खिड़की कक्ष ऐसा स्थापित किया है यहाँ पे. तो आचार संहिता लागू करने के लिए हमारी टीम्स हमने रेडी करी हैं. तो इस तरीके से हम अपनी पूरी कार्रवाई कर रहे हैं. मैडम लगभग इसमें कितने कर्मचारी के लिए? अराउंड 3600 कर्मचारी इसमें लगने वाले हैं जो हम अलग अलग डिपार्टमेंट से लेने वाले हैं. ब्यूरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती.